शौकत कुरेशी हे दिनांक 19 सप्टेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने मागील जनरल कोचमधून रेल्वे स्टेशन मनमाड ते रेल्वे स्टेशन नागपूर असा प्रवास करत असताना सदरची गाडी दिनांक 20 सप्टेंबर रोजी सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान रेल्वे स्टेशन नागपूर येण्याच्या अगोदर आउटरवर थांबली। तेव्हा अंधार होता। फिर्यादी यांना कॉटन मार्केट येथे जाणे असल्याने फिर्यादी आउटरवर उतरून लोहा पुलियाकडे जात असताना 3 अज्ञात इसम यांनी फिर्यादी यांना थांब तू कुठे जातोय असं विचारून त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून कोणत्या तरी खिळ्यासारख्या वस्तूने फिर्यादी यांच्या कमरेला टोचून एक ओप्पो रेनो 10 प्रो कंपनीचा पिंक रंगाचा मोबाईल व एक ब्राऊन रंगाची कॉलेज बॅग ज्यात वापरते कपडे व सामान असा एकूण 41,200 रुपयांचा मुद्देमाल दुखापत करून जबरीने हिसकावून चोरून नेले। याबाबत फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर श्री मंगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक श्री गौरव गावंडे प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस ठाणे नागपूर यांनी एक विशेष पथक तयार केले व नागपूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक तपास करून तसेच माहितीगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून आरोपी अंकुश विलास हिंगणेकर, रोहित संतोष रामटेके, फिरोज शफी शेख यांचा पोलिसांनी आपले कौशल्यपणाला लावून मोठ्या शिताफीने शोध घेऊन 23 सप्टेंबर रोजी अटक करून गुन्ह्यातील जबरीने हिसकावून नेलेला संपूर्ण मुद्देमाल आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला।